कंबर जाम दुखते ना, आणि दीदी पण आजारी पडली, तिला पण ताप वगैरे. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. पोज करून दाखव. छान. आणि आज आहे संडे, तर आम्ही आज जरा साफसफाई करतोय. माठ सावकाशा आता सरकते, आता जरा तो धुवायचा आता आम्हाला. आधी पहिले सगळं साफ कोरडं करून घेऊ आणि मग माठ धुवू. हो, आणि आज सगळं मी घासून घेतलंय, खिडक्या वगैरे पण पसारा काढलाय सगळा. हा, तेलकट उडतं ना, म्हणून जरा. आज आम्ही संडेचं सगळी घरातली 2 तासात साफसफाई करणार आहे. 10:30 आम्हाला बाहेर पण जायचंय जरा, बघू 12-1. आणि आज आमच्याकडे आहे मेनू डोसा. चला बघूया. आणि मिनी ब्लॉग पण केला आम्ही संडेचा, तर तो बघायला पण विसरू नका, कारण की मिनी ब्लॉग मध्ये असं आम्ही काय काय असले की मला जरा व्हिडिओ काढायला पण मूड येतो, आणि मला पण छान वाटतं घरी असल्यावर. हा, कारण की एकटेच काय करणार ना व्हिडिओ, तुम्ही पण बोर होता. आज जरा स्पेशल ब्लॉग करूया. आणि आता सगळं असं कलर बिलर द्यायला पाहिजे जरा घराला, फ्रेश वाटेल. आम्ही 9 वाजता उठलोय, आणि आमचा फेमस धोबी घाट. मस्त साफसफाई करते ही आता. आणि आम्ही इडलीचं डोश्याचं पीठ, म्हणजे इडलीचं पीठ येते, डोश्याचं पीठ हे करून ठेवले, भिजवून ठेवले की आम्ही बटाटे पण लावलेत कुकरला. बटाट्याची भाजी आणि डोसे असं खाऊन निघणार आहोत बटगंतीला. शॉपिंगला निघणार आहे आम्ही. शॉपिंग नाही करायची, गरीबी आली. काय नाही, शॉपिंग नाही काय करायची, गरीबी आल्या. असंच फिरणार लॉंग ड्राईव्ह, कुठं कुठं काय चाललंय बघूया सिटी मध्ये. संडेचं कोण कोण बाहेर आहे, दिसते का कोण कोण येतो. हा ना. आणि संध्याकाळी इथे एल्प्रो मध्ये काहीतरी, काय पुला मेला असं काहीतरी, पुलाच ना, काय नाव होतं ग, नाव नाही माहिती, सांगते तुम्हाला परत, किंवा आकांक्षा इथे खाली लिहिल. तर तो मेला लागणार आहे संध्याकाळी, तर त्याचे रील्स भरपूर व्हायरल होतात ते इंस्टावर, आणि ते आपल्या इथंच आहे एल्प्रो मॉलला. तर आम्ही संध्याकाळी बहुतेक आमचा प्लॅन चाललाय की तिकडे जायचं, आणि त्या मेलामध्ये सगळं असे शॉपिंगचे हे आहेत नाही का, मेला लागणार आहे, ठेले लागणार आहेत, आणि खूप गर्दी आहे आमच्या एरियामध्ये. फूड कोर्ट वगैरे, त्याच्यानंतर झुंबा, रात्री डान्स वगैरे आहेत, आणि अजून काय सिंगिंग कॉन्सर्ट पण आहे वाटतं. तर असं रील्स मध्ये बघितलंय मी, तर तुम्हाला आज आम्ही दाखवूच संध्याकाळी रात्री काय होतंय काय नाही. आणि खूप गर्दी असणार मला असं वाटतंय मॉल मध्ये. कालच बघितलं आम्ही, खूप गर्दी आहे. हा, पण ते 16-17 पासून आहे, आज 17 आहे, म्हणजे आज लास्ट डे नाही, काल पण होतं तेच की 16-17. काल 16 होती, आज 17 आहे, तर आज लास्ट डे बहुतेक. तर आज पण शक्यता आहे गर्दी असण्याची, पण तरी आम्ही तुम्हाला दाखवू कसं कसं काय. पण सॅटर्डे संडे मॉल मध्ये गर्दीच असते. हो, आणि गरमीची तर खूप गर्दी असते, कारण की एसी असतो आतमध्ये, त्याच्यामुळे दुपारी तुम्ही मॉल किंवा डीमार्टला अशी चक्कर मारून वगैरे मध्ये जायचं. संध्याकाळी जाऊन काय फायदा नाही, दुपारीच जाऊन यायचं काय ग. मस्त. आता आम्ही सगळं हे आवरतो, फरशा वगैरे पण पुसायच्यात आज. हो, मी तर पुसतेच, पण आज दीदी पुसणार. हो, चलो आम्ही आवरून आता सगळं भेटतो. बाय बाय. आता भाजी झालेली आहे मस्तपैकी, आणि इकडं गाणी ऐकत होते. सगळं चकाचक आवरलेलं आहे, आणि आता आमचं चालू आहे डोश्याची तयारी करते मी आता, म्हणजे झालेली तयारी. असं हे करून घेतलंय, आता फक्त डोसे काढायचे मस्तपैकी. तर मी तुम्हाला आता दाखवते एक डोसा झाल्यावर. चलो. आणि आकांक्षा सिंगर आमची, बाथरूम सिंगर, शांत बसली, गाणं म्हणते. चलो, येत असेल आवाज तर ऐकायला येईल तुम्हाला. चला बाय बाय. ओके, आता आमचं बटाट्याची भाजी आणि मस्त डोसे तयार आहेत. आता हे इडलीचं पीठ आहे, थोडंसं कचकच आहे, त्याच्यामुळं असे दिसतात आहेत ते, पण एकदम असे मऊ झालेत. हे बघा, मस्त सॉफ्ट झालेत, सॉफ्ट एकदम. असे दिसतात आहेत जरा, पण खूप सॉफ्ट झालेत. आता बघू, आम्ही खातो. आत्ताच मम्मीचा व्हिडिओ कॉल येऊन गेला, आणि मी असं मस्तपैकी सर्व केले. तुटलं काही तर ते तुटलं, ठीक आहे, चालायचं. आणि आकांक्षा इकडे देवपूजा झाली तिची, आता ती वाचतीये देवाचं.
आणि माझं पण आता नाश्ता झालेला आहे. आम्ही दोघींनी सकाळपासून काही खाल्लं नाही. आणि आता वाजलेल्या आहेत बरोबर 12. आता आम्ही दोघी नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मग आकांक्षाची रिॲक्शन बघू आपण कसं झालं विचारू. चलो बाय. ओके, आता आम्ही खूप वेळाने भेटतोय कारण की मध्ये ते डीमार्टला अलाउड नसतं शूट करायला, त्यामुळे मग शूट नाही घेतलं. आणि आता आम्ही चाललोय मॉलमध्ये. तिथं काय ग मेला टाईप म्हणजे एक्झिबिशन टाईप आहे काहीतरी. आणि मी कशी दिसते सांगा, मी लावले आता काजळ लावून आले मी आज. आणि ती तिथे आवडते. आणि थोडंसं तिला संडे असले की तिला बरं नाही वाटत आणि रोज ती चांगली असते. काय प्रॉब्लेम आहे संडेचं तिचं वाकड आहे जरा. आणि आम्ही पटकन जाऊन आलो. आता वाजलेत 6:15. आम्ही गेलतो किती ना ग 4:30ला गेलतो, 4:30 असं काहीतरी गेलतो. आणि ते कसं संडे असल्यामुळं बिलिंगला पण गर्दी, सगळ्यालाच गर्दी होती, त्यामुळं मग उशीर झाला. आता मग आम्ही वगैरे सगळे आले तिथं. तर आम्ही आता जातो. आम्ही पहिले घरी आलतो सामान ठेवायला. आणि पप्पांना गिफ्ट घेतलेलं ते नाही दाखवणार मी, म्हणजे त्यांना माहिती त्यांच्या चॉईस घेतलंय, पण बड्डेला तुम्ही बघा. आणि चलो तयार झालोय मस्तपैकी दीदी आणि मी. सभी मेरे पीछे दोहराइए। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे ओके गाईज, आता वाजलेत गरम तर मला बाहेर. आता वाजले 8:15 आणि
मी कशी दिसते सांगा. मध्येच काय माझं डोकं एवढं जाम दुखते ना. आणि दीदी पण आजारी पडली, तिला पण ताप वगैरे आलाय, पूर्ण अशक्त पण आलाय. तर मी गेले होते लिंबू आणायला. लिंबू उन्हाळ्यात लिंबूची तुटवडाच झालाय बरं, भेटनाच कुठं. पटकन आणली, अशी भेटली. आणि आता मी लिंबू सरबत करते तिला. आणि आम्हाला झाला उशीर, म्हणजे स्वयंपाक बनायला. आता काय बनवणार, आज संडे. आज आम्ही सकाळी डोसा केलता आणि बटाट्याची भाजी. तर आता मी पटकन खिचडी भात करते, म्हणजे तिला पण जरा चव येईल तोंडाला आणि मला पण सोपं काम होईल. कारण की पण डोकं एवढं दुखतंय ना. आज काय झालं, आणि उन्हामुळे ना सगळं आजारी असं पडतात मधूनच. काय होतं काय माहिती सगळं. आता मी फटाफट चेंज करते, मुगाची खिचडी बनवते, मग मी तुम्हाला भेटेल. माझा व्लॉग पण आज पोस्ट नाही झाला, अर्धा पोस्ट केला, अर्धा एडिट झालाय, फक्त थोडा राहिलाय. ते पण मी झोपले, आम्ही दोघी पण झोपलो, त्यामुळे जरा आज नुसतं इकडून तिकडून चालले. ती झोपली इकडं. तिला थंडी, मला गरम होत आहे, तिला थंडी वाजते, तिला ताप आला त्यामुळं. आणि चलो आता मी तिला पहिले जेवायला देते, करते पहिले, आणि मग मस्तपैकी खिचडी भात केलाय. आणि ह्याच्यावर तूप मस्त, चमचा पण नाही. तिला जास्तच तूप देते, म्हणजे जरा छान वाटेल तिला. आणि लोणचं पण देते. लोणचं देऊ का? हा, तिला तर बोलायची पण ताकद नाही आता, तर मी तिला वाढते. पापड पण भाजलाय, आणि हे तुम्हाला मी सांगणार नाही. ओके, काल नंतर मी आता भेटते, कारण की काल जास्त व्लॉगच नाही करता आला. तुम्ही ह्या आधीची क्लिप बघितलीच असेल की दीदीला बरं नव्हतं वाटत आणि तिने आज सुट्टी घेतली, कारण की तिला खूपच रात्री ताप आला होता आणि अचानकच झालं असं. आणि मग नंतर व्लॉगच नाही करायचंच राहिलं. मग आम्ही पण लेट झाला होता, 9 वाजता आम्ही आलो होतो मंदिरामधनं. आणि मग नंतर मग भात केला, मग तिला गोळी दिली, सगळं झोपली ती. आणि आम्ही आज उठलोय 9 वाजता. तर मी सकाळी उठून 9 वाजता उठले, भाजी आणली, कोथिंबीर वगैरे, आणि तिला आज मी करणारी उपीट आणि सगळं. आता माझा व्लॉग झालाय छोटा, त्यामुळे मला सकाळी पण कंटिन्यू करते थोडासा. मग बरं वाटते का? थोडंसं बरं आहे आता. बरे माझ आराम कर दिवसभर. सुट्टी घेतली मी आज. पण गेले असते तर मला पहिल्यापासून तसंच होतं, बरं वाटलं की मी जाते, परत तिथं आजारी पडते. त्यापेक्षा मग आज आराम करून उद्यापासून जाता येईल. हां, ओके. हा व्लॉग मी इथंच एंड करते. आणि आता पुढच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघा काय काय आज दीदी घरी आहे तर मग काय काय होतंय. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.